नमस्कार, बुलेटिन 30 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे हिंदू मुस्लिम एकतेसाठी। हिंदू मुस्लिम एकतेसाठी येवल्यात सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन, राजकीय नेत्यांची हजेरी। मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदला सुरुवात झाली असून आज 11वा रोजा आहे। या पार्श्वभूमीवर येवल्यातील सामाजिक कार्यकर्ते हाजी आलमगिरी शेठ यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन जहागीरदार कॉलनी येवला येथे केली होती। या इफ्तार पार्टीसाठी येवला शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सीए सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल दर्डे यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। बुलेटिन 30 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सगळ्यात पहिले आलेले सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद करतो का त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आमचे मुस्लिम समाजासाठी दिला। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते माणिकरावजी शिंदे साहेब, कुणालभाऊ दराडे, सचिनभाऊ आहेर, ज्येष्ठ नेते बनकर अण्णा, नगरसेवक, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक, पहिल्यांदा असं झाला पूर्ण डॉक्टर, काका डॉक्टर साहेब, तुषार डॉक्टर साहेब, आलेले सर्व जे मी नाव विसरत असेल त्यांच्यावर धन्यवाद करतो। आणि हा आमच्या कारण असं आहे इफ्तार पार्टी ठेवायचा का पुढच्या काळात येणारा इलेक्शन त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे राजकारणासाठी नाही, आपसामध्ये भाईचारा राहो, शांतता राहो, असं आम्ही अल्लाकडे प्रार्थना पण करतो। आणि हा इफ्तार पार्टी आम्ही बरोबर सोडली रोजा, याच्यामुळे पुढे भाईचारा राहावा, एकता राहावी, अखंडता राहावी, अशी मी अल्लाकडे प्रार्थना करतो। आणि येवल्या शहरात पण काहीतरी नवीन घडावा अशी पण प्रार्थना करतो। माझे 2 शब्द थांबतो। आज रमजान महिन्याच्या निमित्ताने आलमगीर शेठ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी आज रोजे खोलण्याकरता सर्वांना निमंत्रित केलं। त्याबद्दल आलमगीर शेठ आणि त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो। आज खऱ्या अर्थाने या पवित्र महिन्यामध्ये सामाजिक एकोपा, योग्य आणि प्रामाणिक काम हे व्हायला पाहिजे आणि ते होत असतं। किंबहुना हा महिनाच खऱ्या अर्थाने एक पवित्र महिना म्हणून समजला जातो। या निमित्ताने आपण देखील बघतात या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवत असताना आमचे सर्वांचे राजकीय हित संबंध वेगळे असले तरी आलमगीर शेठवर असलेलं प्रेम हे सर्वांच्या उपस्थितीवरनं या ठिकाणी आपल्याही लक्षात आलं असेल। आणि या पवित्र महिन्यामध्ये आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित आहोत। एकंदरच या गोष्टीला राजकीय स्वरूप देणं योग्य नसलं तरी परंतु राजकीय वातावरण तापत आहे। अशाही तप्त वातावरणामध्ये आम्ही सर्व येवलेकर इतके हुशार झालेलो आहोत की आम्ही कुणी काही म्हटलं तरी एकत्रित राहण्याचा संकल्प या निमित्ताने देखील करतो। आज त्या संकल्पाकरता आलमगीर शेठला देखील मी धन्यवाद देतो। आणि येवलेकर यांच्या वतीनं या आजच्या या इफ्तार पार्टीच्याही निमित्ताने आणि या पवित्र महिन्यामध्ये येणारी ही जी ईद असेल त्याच्या ॲडव्हान्स शुभेच्छा देखील देतो। आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरद पवार। सचिन बरोबर आदरणीय आलमगीर शेठनी आज उपास सोडण्याच्या निमित्तानं आपला सर्व समाज बांधवांना तर बोलवलंच, पण आम्हाला यामध्ये आनंदात सहभागी करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्व बांधवांना ईदीच्या शुभेच्छा देतो। रमजानचा हा पवित्र महिना
आणि या पवित्र महिन्याचा आज 11वा रोजा या ठिकाणी होता आणि तमाम येवला शहरातील मुस्लिम बांधवांनी आजच्या 11व्या रोजानिमित्ताने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं होतं. खऱ्या अर्थाने मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करेल की त्यांनी नेहमीच हिंदू मुस्लिम भाईचारा हे जोपासण्याचं काम या ठिकाणी नेहमीच केलेलं आहे. आणि आजची जर आपण इफ्तार बघितली तर त्या इफ्तारचं प्रेझेंटेशन आपण जर बघितलं आणि ही सगळी मॅनेजमेंट ही आलमगीर भाईंची, दस्तगीर भाई, त्यानंतर हुसेन भाई, आमचे इजाज मेंबर, सर्वांचीच नावं घेण्यासारखी आहे. सर्वांचं मोलाचं सहकार्य या इफ्तार पार्टीला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि मी आजच्या निमित्ताने ईश्वराकडे इतकीच प्रार्थना करतो की माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहे, महत्त्वाकांक्षा आहेत, या सर्व या रमजानच्या निमित्ताने सर्व अपेक्षा, महत्त्वाकांक्षा सगळ्या पूर्ण हो आणि असाच भाईचारा, असाच संदेश देण्याचं काम त्यांनी या येवल्यातून नेहमीच देत राहो अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर्वजण या तुमच्या आनंदामध्ये सहभागी आहोत आणि तुम्हाला सर्वांना राहिलेले जे रोजे आहेत ते सर्वांना चांगले जावो ही देखील प्रार्थना आम्ही सगळे हिंदू बंधू या ठिकाणी करतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येवला शहरातील मुस्लिम बांधवांचा रमजान उपवास जवळजवळ 11वा हा उपवास आहे आणि अतिशय उत्साहात या येवला शहरातील उद्योगपती आलमगीर शेठ, दस्तगीर शेठ आणि त्यांचे सहकारी सर्व यांच्या सहकार्यातून ह्या उपवासाचा आज रोजाचा उपवास सोडण्याकरता अतिशय अप्रतिम असं नियोजन त्यांनी केलं होतं. मी सर्व मुस्लिम बांधवांना ह्या 11व्या उपवासाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना, महिलांना मी शुभेच्छा देतो. आलेले सर्व मान्यवरांच्या मी जागीरदार कॉलनीतर्फे आभार मानतो आणि सगळ्याला रमजान ईदची शुभेच्छा देतो. आणि जे बहुमूल्य वेळ आपण आम्हाला दिले, आमचे सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त